घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 25 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात आणि प्रेक्षकांनो आजच्या मालिकेत सारंगची फार मजा घेतली आहे बरं का अवंतिका आणि सौमित्राने. सुरुवातीला बघा ऋषिकेश जानकीला आवाज येत असतो तेव्हा ओवी येऊन म्हणते, बाबा मी कशी दिसते? ऋषिकेश म्हणतो, वा आज तर बाहुली सारखी दिसतेस. ओवी म्हणते, पण मी बाहुली नाही मुलगी आहे ना. मग ऋषिकेश म्हणतो, अगं हो पण पण आता ओवी पुढे म्हणते, बाबा मी दिसते बाहुली सारखी पण मला चावी वगैरे लागतच नाही बोलायला. ऋषिकेश म्हणतो, अगं हो हो किती बोलशील, मला तर वाटते देवबाप्पाने तुला फुल चाबी मारूनच इथे पाठवलंय. अगं मला तरी बोलू दे जरा, एरवी तुझी आई बोलू देत नाही आता तू. आता ओवी म्हणते, बाबा मुद्द्यावर या, तुम्ही किती बोलताय बघा बरं. हा ऋषिकेश आता तिला मारायसाठी मागे मागे धावतो एक गंमत म्हणून. आणि आता ओवीला असं गोल गोल फिरवून म्हणतो, किती बोलशील ग ओवी. ओवी म्हणते, बाबा मी कशी दिसते? ऋषिकेश म्हणतो, अगं छान दिसते पण आज नवीन कपडे का घातलेस तू? तेव्हा ओवी म्हणते, बाबा कधी कधी असे नवीन कपडे घालावे तो मनाला चांगलं वाटतं. ऋषिकेश म्हणतो, आणि खिशाचं काय ग, मनाचं समजलं. मग आता ही ओवी म्हणते, बाबा आज खुशीचा दिवस साजरा करायचा आहे, खिशाचा नाही. ऋषिकेश म्हणतो, काय अगं काय बोलते? ओवी म्हणते, बाबा किती गप्पा मारत बसताय, जर गप्पा मारत बसलात तर उशीर होईल आपल्याला. आईने तुम्हाला तयार व्हायला सांगितले, तुम्ही पटकन तयार व्हा. ऋषिकेश म्हणतो, अरे बापरे पण काय ग हे असं सगळं काय चाललंय आणि तुझी ती लबाडाई कुठे गेली ग? आता ओवी म्हणते, माझी लबाडाई बाहेर गेली आहे. ऋषिकेश म्हणतो, पुन्हा एकदा मला न सांगता बाहेर गेली का ती? ओवी म्हणते, आईने ठेवलंय तुमच्यासाठी ते टेबलवर, ते बघा आधी. ऋषिकेश म्हणतो, काय ठेवलंय बाबा? ऋषिकेश आता त्या टेबलवर जाऊन बघतो तर त्यामध्ये गिफ्ट रॅप केलेलं असतं आणि त्यात एक टी शर्ट असतो आणि वर चिठ्ठी लिहिलेली असते. ओवी अशी स्टेअर करते तिच्या बाबाला लांबून. ऋषिकेश तो शर्ट बघतो आणि म्हणतो, बापरे इतका सुंदर शर्ट. ओवी म्हणते, आवडला ना तुम्हाला? आता ऋषिकेश तो ट्राय करतो. आता ही ओवी म्हणते, बाबा शर्ट घालायच्या आधी त्याचे खिशे विषे चेक करून घ्या, नाही म्हणजे चिठ्ठी बिठ्ठी असली खिशात तर, नाहीतर परत आम्हालाच बोलाल, मला कोणी काही सांगतच नाही म्हणून. मग आता ऋषिकेश ओवीने सांगितलेल्या सूचनेप्रमाणे ते खिसे तपासतो आणि खरंच की खिशात चिठ्ठी सापडते त्याला. आता ओवी म्हणते, कसं आता सापडली ना चिठ्ठी? चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, बायकोवर विश्वास असेल तर ओवीला घेऊन मंदिरात या, असं चिठ्ठीत लिहिलेलं असतं. ओवी म्हणते, चला बाबा आता मंदिरात तर जायचंय. आता ऋषिकेश म्हणतो, ए दीडशाणे तुला माहित होतं ना हा प्लॅन आहे वाटतं तुमच्या दोघींचा? ओवी म्हणते, हो मला आता खूप काही माहितीये पण मी तुम्हाला काही सांगणार नाहीये बाबा. आता ऋषिकेश म्हणतो, हो हो ग बाई सांगशील कसं, या कुलपाची चाबी तिकडे देवळात गेलीये ना, हो की नाही? ओवी म्हणते, हो बाबा. ऋषिकेश म्हणतो, आता काय बाबा, आलिया भोगासी घालायचं शर्ट. काय बाबा ओवी, तू आणि तुझ्या आईने असे काही प्लॅन बनवले जे फक्त मला सांगायचे नाहीये. ऋषिकेश बडबड बडबड करतच तो शर्ट घालतो. ओवी म्हणते, बाबा शर्ट घाला विसरले का? ऋषिकेश म्हणतो, अरे हो खरंच विसरलो की. आता ऋषिकेशने तो शर्ट घातला आणि आता पुन्हा ओवीला विचारतोय, कसा दिसतोय? ओवी म्हणते, मस्त, चला चला. आता ओवी बाबाचा हात धरून मंदिरात निघाली. आता इकडे बघा या सारंगची काय मजा घेतली आहे या अवंतिकाने आणि सौमित्राने, मला फार हसायला आलं. आता बघा हे दोघे जण बघतात की तिथे सारंग बसून चहा पितोय. आता सौमित्र अवंतिकाला हटकतो आणि म्हणतो, थांब 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 अवंतिका इथेच थांब. अवंतिका म्हणते, चल चल तू सुरू कर. आता सौमित्र मग लगेच नाटक चालू करतो आणि म्हणतो, अजिबात नाही सांगणार तुला अवंतिका मी काही. आता अवंतिका म्हणते, असं काय करतो सौमी, सांग ना मला, आपण एकाच टीम मध्ये आहोत ना. अरे काहीतरी करणार आहेत म्हणे ऋषिकेश दादा संध्याकाळी. आता ऋषिकेश दादाचं नाव घेतल्यावर सारंगचा कान टवकारतो तो सारंग आणि लगेच या दोघांचे बोलणे ऐकायला जातो. आता लगेच हा अवंतिकाला सांगतो सौमित्र, अगं अवंतिका आज ऋषिकेश दादा धमाका करणारे, सयाजीराव आणि सारंगचं नाव न घेता फक्त ऋषिकेश दादाचं नाव घेतलं जाणार आहे. ऋषिकेश ऋषिकेश सगळीकडे ऋषिकेश. आता अवंतिका म्हणते, अरे पण असं काय करणार आहेत ऋषिकेश दादा ज्यामुळे त्यांचंच नाव घेतलं जाणार आहे? आता मुद्दाम सौमित्र असा हळूच जाऊन बोलतो, अगं भिंतीला पण कान आहेत. सौमित्र मुद्दाम करतोय बरं का सारंगला ऐकू जावं म्हणून. आता सारंग बघा कसा कान देऊन ऐकतोय पडद्याला. मग अवंतिका म्हणते, अरे असं काय करतोयस सौमी, कोणी नाहीये इथे, अरे सगळे बिझी आहेत, सांग सांग काय करणार काय ऋषिकेश दादा? आता हा सौमित्र म्हणतो, बरं ठीक आहे तू ऐक ऐक.
आता मुद्दाम मोठ्याने बोलतो आणि म्हणतो, अगं दादाने संध्याकाळी कार्यक्रम ठेवलाय, त्यात बाजार समितीतली माणसं, शेतकरी सगळे येणार आहे, जानकी वहिनी सुद्धा. तुला माहितीये का, आपला ऋषिकेश दादा एकदम ट्रेंडिंग आहे. दादा सोबत हे सारंगने केलं असतं ना, तर सारंगचं पण नाव मोठं झालं असतं ग अवंतिका. आता अवंतिका म्हणते, हो न रे, तेच तर दुःख आहे. सारंग भाऊजी कुठे स्वतःचं डोकं वापरतात, ते ना फक्त ऐश्वर्याच्या डोक्याने चालतात. आता लगेच सौमित्र म्हणतो, बरोबर. आता अवंतिका म्हणते, त्या ऐश्वर्याचे प्लॅन कोण करतं, तिचे डॅडा. सारंग भाऊजीला कोण विचारतंय. मग आता सौमित्र म्हणतो, अगं पण सारंगने पण मोठं व्हायला हवं ना. सारंगने ऐश्वर्याला दाखवून द्यायचं की तो त्याच्या हिमतीवर काहीतरी करू शकतो. आज त्याने एकट्याने यायला हवं तिथे. तुला सांगतो अवंतिका, सारंग खूप हुशार आहे, पण एकट्याने तो काही करत नाही ना, म्हणून मागे राहतो. अवंतिका म्हणते, अरे हाच तर प्लॅन आहे ना मग सौमी. नाही म्हणजे मला असं वाटतं की आपण आज सारंग दादांना घेऊन जायचं का आपल्या सोबत. सौमित्र म्हणतो, नको नको, सारंगला जर आपण घेऊन गेलो ना सोबत, तर ऋषिकेश दादाला वाटेल सारंग एकटा काहीच करत नाही, पण त्याच्यात कुठे एकटं जायची हिंमत आहे. जाऊ दे, आपण नको वेळ घालूयात, आपण जाऊयात तिथे, छान तयार होऊयात. मी सांगतो तुला कुठली साडी नेसायची ते. अवंतिका म्हणते, बरं बरं, तू पुढे हो, मी आलेच चहा घेऊ ना सौमी. आता बघा, सारंग लगेच लपतो तिथे खुर्चीच्या मागे. अवंतिका आणि सौमित्र दोघं एकमेकांच्या हातात हात देतात. अवंतिका हसायला लागते की चांगलं उल्लू बनवलंय या सारंगला म्हणून. सारंग आता तिथेच खुर्चीच्या मागे बसून विचार करतोय, बाप रे, बरं झालं वाचलो, या दोघांनी बघितलं नाही. पण ऋषिकेश दादा असं काय धमाका करणार आहे, सौमित्र दादाला विचारायला हवं, असा विचार करून आता सारंग हळूहळू सौमित्राच्या खोलीत जातोय, तेही रांगत रांगत, बरं का, मांजरीसारखं. प्रेक्षकांनो, मजा येते ना आजचा भाग ऐकायला, मग आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा रिव्ह्यू ऐकायला आवडतच असेल तर एखादा लाईक करून टाका की. तर पुढे बघा, जानकी गेली मंदिरात आणि गुरुजींना म्हणते, गुरुजी सगळी तयारी करून ठेवली आहेत ना तुम्ही. आता गुरुजी म्हणतात, हो सगळं केलंय. आणि आता गुरुजींनी अभिषेकाला सुरुवात केली आहे, मंत्रोच्चारांना, आणि जानकी तिथे पूजा करते. आता थोडेफार मंत्र म्हणणं झाल्यावर ऋषिकेशची एंट्री त्यांनी दाखवली आहे. ऋषिकेश मंदिरात आलेत. जानकी अशी लपून राहते आणि एकदम ऋषिकेशच्या समोर येऊन त्यांना सरप्राईज देत म्हणते, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऋषिकेश जानकीला बघून खूप खुश होतो आणि आता जानकी ऋषिकेशला औक्षण करते तिथेच मंदिरामध्ये देवी आईच्या. ऋषिकेश प्रचंड आनंदी असतो आणि आता जानकीने ऋषिकेशला औक्षण केले आणि छान पेढा दिलाय. ऋषिकेश खूप खुश झालेला असतो. आता ओवी पण पेढा मागते, तेव्हा जानकी म्हणते, ओवी जास्ती गोड नाही खायचं. आता ओवी म्हणते, काय गो आई, तू मलाच असं करते नेहमी. आता ओवीने तिच्या बाबासाठी देवाला प्रार्थना केली आहे की देवा, माझ्या बाबांचा वाढदिवस आहे, माझ्या बाबांना कायम सुखात ठेव. ऋषिकेशने स्वतःच्या हाताने तो पेढा भरवला बरं का ओवीला, आणि ओवी खूप खुश होते आणि देवी आईजवळ प्रार्थना करते तिच्या बाबांसाठी. आता जानकी म्हणते, ऋषिकेशला नेहमी आनंदात आणि सुखात ठेव देवा. आता दोघीही या मायलेकी प्रार्थना करत असतात आणि आता ऋषिकेश म्हणतो, काय ग जानकी, ओवीचं ठीक आहे, ती लहान आहे, पण तू काय हे सगळं असं करतेस, मी काय लहान आहे का माझा असा वाढदिवस वगैरे साजरा करायला. जानकी म्हणते, काय बाई देवा, माझा नवरानं रोमॅन्टिकच नाहीये, जरा बुद्धी दे बरं माझ्या देवाला. आता ओवी पण तिच्या सोबत म्हणते, हो देवा, बाबांना जरा बुद्धी दे. आता ऋषिकेश म्हणतो, ओवी काय बडबडतेस, कळतंय का तुला. जानकी म्हणते, अहो खरं तर बोलते ती, तुम्ही असे कसे आहात हो. मग आता ऋषिकेश म्हणतो, अगं असं नाही, पण असं तू काही बडबड करू नकोस, तुझं ऐकून ही ओवी दिवसभर तेच बोलत असते ना, मग म्हणून म्हटलं. आता ओवी म्हणते, बाबा आम्ही काही चुकीचं नाही बोलत आहोत, देवाने तुम्हाला थोडी बुद्धी दिलीच पाहिजे. आता लगेच ही जानकी म्हणते, अगं थोडी. ओवी म्हणते, हो नाही, थोडी नाही, जरा जास्तच हवी आहे. दोघी जणी जरा गंमत करताय मायलेकी. आता ही जानकी म्हणते, बरं ऋषिकेश तुम्ही पण प्रार्थना करा देवाजवळ. आणि आता ऋषिकेशला मुद्दाम या दोघी गुंगवून ठेवतात प्रार्थना करायला आणि या दोघीही तिथून निसटतात, कारण त्यांना पुढच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे ना. आणि प्रेक्षकांना क्लू दिल्यासारखं त्यांनी एक एक चिठ्ठी एकेकाच्या हातात दिली. आता पहिली चिठ्ठी ओवीच्या हातात होती जी शर्टमध्ये ठेवली, आता दुसरी चिठ्ठी गुरुजींच्या हातात दिली आहे.
आता ही जानकी म्हणते, अहो तुम्ही जरा डोळे झाकून प्रार्थना करा, आम्ही इथेच आहोत की, करा करा प्रार्थना करा तुमच्यासाठी. आता ऋषिकेश प्रार्थना करायला लागतो तेव्हा या दोघी मागच्या मागे सटकतात रिक्षाने त्या हॉटेलमध्ये पोहोचण्यासाठी. ऋषिकेशचं लक्ष नाहीये हे बघून दोघी अलगद निसटतात. आता ऋषिकेश जेव्हा डोळे उघडतात तेव्हा जानकी आणि ओवी त्यांना समोर दिसत नाही, त्यामुळे ते गडबडून जातात. आता ते त्या गुरुजींना विचारतात, अहो गुरुजी माझी बायको आणि मुलगी इथे होते ना. आता ते गुरुजी म्हणतात, हे तुमच्या बायकोने तुमच्यासाठी दिलंय. आता त्या चिठ्ठीमध्ये ओंकार हॉटेलचा पत्ता असतो आणि तिथे येण्यासाठी ऋषिकेशला सांगण्यात आलेलं असतं. आता ऋषिकेश जरा गडबडून जातात, त्यांना कळत नाही की नेमकं ह्या जानकीचं चाललंय काय, हे काय प्लॅनिंग खेळते जानकी आपल्यासोबत. आता ऋषिकेश ती चिठ्ठी वाचून त्या हॉटेलमध्ये जातात. पण प्रेक्षकांनो, खरंच आजचा भाग बघायला तुम्हाला मजाच येणार आहे, त्यात शंकाच नाही. ऋषिकेशने ती चिठ्ठी वाचली आहे आणि आता ते ठरवतात की हॉटेलमध्ये जायला निघायचं. आणि तत्पूर्वी बघा, सारंग या सौमित्रकडे आलाय. सौमित्रने त्याआधी जानकीला फोन लावून विचारलंय, तयारी झाली का सगळी वहिनी. आता जानकी म्हणते, हो भाऊजी सगळी तयारी झाली आहे. ऋषिकेशला आता औक्षण केलं मंदिरामध्ये, आम्ही दोघी निघालोय रिक्षात. तुम्ही सारंग भाऊजींना, शरयू वंसांना, आईंना सांगितलं की नाही. आता सौमित्र म्हणतो, वहिनी तू कोणाची काळजी करू नकोस, अगं सगळे आम्ही ऑन द वेच आहोत, आम्ही आता निघतच आहोत, तू लवकर पोहोच वेन्यूला, आम्ही पोहोचतोच. आणि सारंग पण येणार आहे, नको टेन्शन घेऊ, सगळे येणारे याची खात्री पटली आहे जानकीला. आणि आता तिने फोन कट केलाय, एकटे बिचारे नाना सोडले तर सगळेच रणदिवे फॅमिली येणार आहे. तर इकडे सौमित्राचा दरवाजा वाजतो. तर आता दरवाजा उघडल्यानंतर त्याला दिसतं की समोर सारंग आलाय. आता सारंग म्हणतो, दादा मला बोलायचंय तुझ्याशी. आता हा सौमित्र म्हणतो, बरं ये ना रे इकडे, बस बस सारंग. सारंग म्हणतो, दादा तू मगाशी काय सांगत होतास, आपला ऋषिकेश दादा काय करणार आहे म्हणून. सौमित्र त्याला म्हणतो, काय रे सारंग काय झालंय तुला, ओकेस ना तू. आता सारंग म्हणतो, हे बघ मला खरं खरं सांग, मी तुझं वहिनीचं बोलणं ऐकलंय, तू मला खरं खरं सांग ऋषिकेश दादा काय करणार आहे. आता लगेच हा सौमित्र म्हणतो, काय करणार आहे ऋषिकेश दादा, मला नाही माहिती. आता लगेच सारंग म्हणतो, नाही नाही तू सांग मला, मी मगाशी ऐकलंय, माझ्या कानावर पडलंय बोलणं, तू सांग काय करणार आहे ऋषिकेश दादा. मग आता हा सौमित्र म्हणतो, अरे काही करणार नाहीये. सारंग म्हणतो, मग सांग ना, तू लपवतोयस का माझ्यापासून. मग आता सौमित्र म्हणतो, बर अरे काय आहे ना, आज ऋषिकेश दादा बाजार समितीच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेणार आहे संध्याकाळी, तुझं काय ते तू बघ, पण ऋषिकेश दादा जे काही करणार आहे वगैरे ते बघायला एक मोठं मन लागेल, ते तुला जमणार नाही. मग आता लगेच हा सारंग म्हणतो, तुझं असंच आहे सौमित्र दादा, ऐश्वर्या तर बरोबर बोलत होत्या, पण तू मात्र नेहमी असत्याची बाजू घेतात, नाही म्हणजे तू आणि वहिनी असत्याची बाजू घेतात, ऐश्वर्या बरोबर बोलत होत्या या सगळ्या गोष्टीबद्दल. आता सौमित्र चिडून म्हणतो, ऐश्वर्या ऐश्वर्या काय चाललंय तुझं. अरे सारंग, अरे जानकी वहिनी या घरातून निघून गेली रे, पण तू आधी जानकी वहिनीच सगळं ऐकायचा ना. आता ऐश्वर्या ऐश्वर्या तिचं ऐकून तू फक्त या 3 शब्दाचीच भक्ती करतोस आणि माझ्या दादाची भक्ती करणं तर तू सोडून दिलाय. आता सारंग म्हणतो, नाही नाही तू काही पण बोलतोयस मला दादा. आता लगेच सौमित्र म्हणतो, मग सिद्ध करून दाखव, तू आज एकट्याने ओंकार हॉटेलमध्ये येऊन दाखव संध्याकाळी 7 वाजता. आता सारंग म्हणतो, बरं मी येईल, मी काही भित्रा नाहीये. मग आता सौमित्र म्हणतो, हो ये, मग नक्कीच आहे, पण काय ना हा सारंग बोलता बोलता म्हणतो, आम्ही येऊ. आता लगेच हा चिडून म्हणतो सौमित्र, काय रे सारंग, तू आणि तुझ्या कुबड्या सगळीकडेच असतात का. अरे सारंग, बी अ मॅन, तू जगाला सिद्ध कर की तू ऐश्वर्याच्या तालावर नाही नाचत आणि तू स्वतःच्या डोक्याने सगळं करतोस. जमेल का तुला, करशील का तू सिद्ध हे सगळं. आता सारंग म्हणतो, का नाही सिद्ध करणार मी तुला दाखवतो सिद्ध करून, संध्याकाळी येतोच त्या ओंकार हॉटेलमध्ये, दाखवतो तुला सिद्ध करूनच दाखवतो. आता अशी बडबड बडबड करत तो तिथून निघून जातो. आता हा सौमित्र सारंग गेल्यानंतर ठरवतो की यस, आज संध्याकाळी मज्जाच येणार आहे, प्रेक्षकांनो खरंच मजा येणार आहे. असं झालंय मला, कधी उद्याचा भाग येईल आणि कधी नाही. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे जानकीची लगबग सुरू आहे हॉटेलमध्ये आणि आता ही ओवी म्हणते, अगं आई, बाबा अजून का आले नाही, बघ किती उशीर. ओवीची फारच तकतक चालू असते, बाबा आई बाबा केव्हा येणार ग, बाबाला उशीर झाला ना, तू नीट पत्ता दिला का बाबांना, बघ ना बाबा हरवले तर. आता ते सगळे लोक ओवीला समजवतात, अगं ओवी बेटा, आपल्या गावात हे एकच हॉटेल आहे. जानकी हसते आणि म्हणते, तुझ्या बाबांना मी व्यवस्थित पत्ता दिलाय आणि तुझे बाबा बर्थडे बॉय आहे ना. ओवी म्हणते, हो ते तर बर्थडे बॉय आहे. मग आता जानकी म्हणते, मग बर्थडे बॉय आधी कसं येईल. अगं त्यांचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा ना, मग ते नंतरच येणार ना, आपण आधी येणार ना.
ओवी म्हणते हो बरोबर आहे आई तुझं. मग जानकी म्हणते की अगं ओवी शांत राहा, काही होणार नाही, सगळं मस्त होणार आहे, तू टेन्शन नको घेऊस बरं. बाकीचे गावातले सगळे ओवीची तकतक पाहून हसायला लागतात. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, सुमित्राबाईंनी मस्त मेकअप केलाय आणि आता त्या सौमित्राला म्हणतात, काय रे सौमित्र, आज कुठे जायचंय रे? अरे कुठे बाहेर जायचंय का? ते तू एवढं तयार करायला सांगितलंस मला स्वतःला म्हणून विचारलं. मग आता सौमित्र म्हणतो, आई तू फक्त गाडीत बस आणि चल माझ्या बरोबर. मग सुमित्राबाई स्वतःच म्हणतात की आज ऋषिकेशचा वाढदिवस आहे ना रे, तिकडे घेऊन जातोय का? आता लगेच सौमित्र म्हणतो, आई तुला कसं कळलं? आता या म्हणतात सुमित्राबाई, हो मला कळलं, त्याने जरी सांगितलं नसेल तरी मला ती तारीख मनाची कायमची खून करून बसली आहे माझ्या मनामध्ये. मग आता सौमित्र म्हणतो, तुला कळलंच आहे तर? आता सुमित्राबाई म्हणतात, मला अंदाज होताच, खात्री पटली नव्हती पण आता पटली आहे खात्री. आणि पण आता खात्री पटली ना, जरा दडपण आलंय मला, कशाला नेतोयस तू मला? सौमित्र म्हणतो, अगं असं का बोलतेस आई, कशाला म्हणजे दादाचा वाढदिवस तुझ्याशिवाय कसा पूर्ण होईल ग? अगं आज घरामध्ये खीर बनलीच आहे ना, आणि तुझा जीव राहावेल का ग? सौमित्राबाई म्हणतात, अगं मी येईल जाईल पण तो बरा मला येऊ दिल रे, त्याला नाही आवडणार मी गेलेली तिथे. आता सौमित्र म्हणतो, अगं दादाला कुठे माहितीये तू येतेस? सौमित्राबाई म्हणतात की काय काय बोलतोस तू हे? ऋषिकेश म्हणतो, हो अगं आम्ही सरप्राईज प्लॅन केलंय. चुकून मी ऋषिकेश म्हणले. सौमित्र म्हणतो, आई आम्ही प्लॅन केलंय. आता सुमित्राबाई म्हणतात, नको नको बाबा, अरे ऋषिकेशने जर मला बघितलं ना तर तो चिडचिड करेल रे, रागवेल. सौमित्र म्हणतो, आई असं काय करतेस ग, दादाचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, अगं विश्वास ठेव माझ्यावर, काहीही होणार नाहीये, तू जर तिथे गेलीस तर दादाला फार आनंद होईल. आता सुमित्राबाईंना ते पटलंय बरं का प्रेक्षकांनो, आणि त्या तयार झाल्यात यायला. इकडे हा ऋषिकेश आलाय बर का वाढदिवसाच्या वेन्यूवर, आणि आता जानकीची एकदम गडबड होऊन गेली आहे, कारण ते काही फुगे राहिलेत लावायचे, ते लावलेच नाहीयेत. पण आता बघा हॉटेलमध्ये सगळेच आता लपून राहतात, चला 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 लपा. ओवी म्हणते, बाबा येणारे बाबा येणारे. ऋषिकेशने अशी हॉटेलमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. आता या सगळ्या जणी लपल्यात आणि दिवे घालवलेत, म्हणजे लाईट बंद केलेत. आता मात्र ऋषिकेश जरा घाबरून जातो आणि विचार करतो, अरे या दोघी इथे कशाला आल्या असतील आणि लाईट का बंद आहेत, कोणीतरी मस्करी केली असणार माझी. ऋषिकेशचा गैरसमज झालेला असतो, पण लगेच 2-3 सेकंदांनी लाईट ऑन होतात आणि ऋषिकेशचा वाढदिवस अगदी जय्यत साजरा होतो. आता फुलांची वगैरे वर्षाव त्यांनी दाखवलाय ऋषिकेशवर, गुलाबांच्या पाकळ्या उधळतायत, सगळेजण ऋषिकेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ऋषिकेश खूप खूप खुश आहे. जानकी अशी त्याच्या समोर येऊन त्याच्यावर फुलाची बरसात करते आणि म्हणते, ऋषिकेश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे टू ऋषिकेश, असं त्यांचं विश करणं चाललंय. ओवी वेगळं विश करते, जानकी वेगळं विश करते. खूप छान आणि धमाकेदार असा वाढदिवस साजरा झालाय. आता ऋषिकेश म्हणतो, काय गो ओवी, अगं मी काय लहान आहे का, शाळेतल्या मुलांसारखा काय वाढदिवस साजरा केलास माझा? आता जानकी म्हणते, असं कसं, तुमचा वाढदिवस खास असतो माझ्यासाठी. गुलाब सगुणा सुद्धा आलेत बरं का प्रेक्षकांनो. खूप छान होता आजचा वाढदिवस, अगदी दिल जीत लिया असं म्हणलं तरी हरकत नाहीये. आता या दोघांचं बोलणं पण छान ऐकवलंय त्यांनी. जानकी पुन्हा एकदा मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऋषिकेश असं विश करते ऋषिकेशला. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या सुमित्राबाई निघालेल्या असतात तेव्हा ही मांजर आडवी जाते, म्हणजे ऐश्वर्या म्हणते, काय आई, अहो एवढ्या नटून थटून कुठे निघालात, बाहेर चाललात का? आता सौमित्र सुमित्राबाईंना मागे करतो आणि म्हणतो, आईला बाहेर घेऊन चाललोय मी. ऐश्वर्या विचारपूस करत म्हणते, कसला कार्यक्रम आहे? आता हा सौमित्र म्हणतो, प्रवचन आहे, आसपासची निगेटिव्हिटी कशी कमी करायची ना त्याबद्दल प्रवचन आहे आईचं. आता आम्ही कुठे जातोय, काय करतोय, याच्यासाठी तुला काय करायचंय ग, काय घेणं देणं आहे तुझं या सगळ्याशी, तुझा याच्याशी काही संबंध नाहीये. आता ऐश्वर्या म्हणते, हो ऍक्च्युली सर्टनली, पण काय आहे ना, आई कधी सांगत नाही असं होत नाही, आणि इतकं काही न सांगण्यासारखं आहे का? मग आता हा सौमित्र डायरेक्ट खोटं सांगतो भावासाठी आणि म्हणतो, माझ्या सासऱ्याने बोलवलंय त्यांना, म्हणजे अवंतिकाच्या वडिलाने बोलवलंय आईला. मग आता ऐश्वर्या म्हणते, होय काय? आता हा सौमित्र तिला म्हणतो, तुला बोलवलंय का? मग ऐश्वर्या म्हणते, कुठे बोलवलंय? मग सौमित्र म्हणतो, कशाला मग नसत्या चौकशा करतेस, चल बाजूला हो, जाऊ दे आम्हाला. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे जा. पण आता हा सौमित्र गेल्यानंतर ही ऐश्वर्या विचार करायला लागते, हा काळा कोट काही म्हणून, पण काहीतरी मोठी गडबड आहे.
आई एवढ्या नटून थटून बाहेर नाही जाणार न सांगता. ऐश्वर्या महा चॅप्टर दाखवली प्रेक्षकांना त्यांनी. दरवेळेला विलनच कशी काय एवढे चॅप्टर असतात देवालाच माहिती. पण आता या सुमित्राबाई गेल्यानंतर या ऐश्वर्याने लगेच तिच्या डॅडाला फोन केलाय आणि त्यांना विचारलंय की म्हणजे सांगितलंय की डॅडा एका गोष्टीचा पत्ता लाव. कदाचित या सासूबाईंचा पाठलाग वगैरे करायला सांगितलं असेल त्यांनी या ऐश्वर्याने. आणि हा भाग आज संपवलाय त्यांनी. आता पुढच्या भागात अजून मजा येणार आहे, कारण आता ही ओवी म्हणते खरं सरप्राईज तर बाकी आहे. मागे वळून बघा, ऋषिकेश मागे वळून बघतो तर सगळे नातलग दिसतात त्याला आणि तो चिडतो आणि जानकीला म्हणतो हे काय आहे जानकी. जानकी म्हणते असं काय करताय, हे आपले माणसं आहेत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले आहेत. इकडे घरी ही ऐश्वर्या आजीला म्हणत असते आजी सरप्राईज देताय काय हे. आता यांच्या सरप्राईजचा शॉक नाही केला ना तर नावाची ऐश्वर्या नाहीये मी. आता ऐश्वर्या यांच्या पार्टीमध्ये विघ्न टाकायला येणार आहे हे मात्र नक्की आहे. पण यावेळी सुद्धा ऐश्वर्याचा कसा पचका होतो ना ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो उद्याचा भाग बघायला एक्सायटेड आहात ना, मग चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज एन्जॉय करा आपल्या चॅनलवरती. नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.